नमस्कार. आज आपण वास्तुशास्त्रामध्ये वायव्य दिशा म्हणजेच नॉर्थ वेस्ट डायरेक्शनची माहिती घेणार आहोत. नॉर्थ वेस्ट डायरेक्शनला कोणत्या गोष्टी असायला हव्यात, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल आणि कोणत्या गोष्टी नाही पाहिजेत आपल्याला त्या डायरेक्शनला, कारण का त्याच्यामुळे निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या लाईफमध्ये येताना दिसतो. तर हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. सुरुवातीला बघूयात आपण नॉर्थ वेस्ट डायरेक्शन. इकडे आहे चंद्रग्रहाची डायरेक्शन आणि चंद्र हा मूड स्विंग, इमोशन्स, त्याच्यानंतर कॅश लिक्विडिटीचा कारक आहे. जर ही डायरेक्शन बॅलन्स असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅलन्स होताना दिसेल, आणि जर बॅलन्स नसेल तर सगळ्यात मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट ह्या ज्या मी गोष्टी सांगतोय त्याच्यावर होताना दिसेल. की पॉईंट सुरुवातीला बघूयात. तर सगळ्यात प्रथम की पॉईंट इकडे आहे सपोर्ट. ही सपोर्टची डायरेक्शन आहे. तर तुम्हाला सपोर्ट हवा असेल, मग तो बँकेचा हवा असेल, घरातील लोकांचा हवा असेल, एम्प्लॉईचा असेल, कोणाचा आहे, कोर्टात एखादी केस चालू असेल आणि कोर्टातला काही सपोर्ट हवा असेल, तर ही डायरेक्शन बॅलन्स असली पाहिजे, तर तुम्हाला सपोर्ट मिळताना दिसेल. नमस्कार. जर तुम्हाला वास्तू, ॲस्ट्रॉलॉजी किंवा न्यूमरोलॉजी रिलेटेड काही कन्सल्टन्सी हवी असेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा तुम्ही मला व्हॉट्सॲपला एक मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय नक्की देईन. तसेच ही मूड स्विंग आहे ही डायरेक्शन. तर तुमचा मूड स्विंग होऊ नये असं जर वाटत असेल, इमोशनल बॅलन्स हवा जर असेल, तर ही डायरेक्शन बॅलन्स असली पाहिजे. तसंच ही बॅकअपची डायरेक्शन आहे, बँकिंगची डायरेक्शन आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात पण काहीतरी सपोर्ट हवा असेल, किंवा तुमचे काही प्रॉब्लेम्स या क्षेत्राशी रिलेटेड, बँकिंग क्षेत्राशी रिलेटेड चालू असतील आणि त्याच्यातून तुम्हाला काही सोल्युशन हवं असेल, तर ही डायरेक्शन बॅलन्स असली पाहिजे. म्हणजे तुमचा लोन होत नसेल आणि लोन मिळवायचं असेल तर ही डायरेक्शन बॅलन्स करा. त्याच्यानंतर ही डायरेक्शन जर बॅलन्स नसेल तर तुमच्या मनामध्ये काहीतरी व्यभिचार किंवा वाईट विचार तुमच्या मनात येताना दिसतात, आणि ते जर नको असेल तर ही डायरेक्शन बॅलन्स करा. अतिशय महत्त्वाचे हे जे 3-4 की पॉईंट्स आहेत हे लक्षात ठेवा.